हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून बोर्ड एक्झामला कोणते प्रश्न येऊ शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो चॅप्टर नंबर 7 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हा खूप महत्त्वाचा भाग आहे केमिस्ट्रीच्या पेपरमधला आणि याच्यामध्ये मोस्टली असे क्वेश्चन्स असतात की जे तुम्ही आरामात पाठ करून उत्तर लिहू शकता. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन्स किंवा नवीन रिॲक्शन्स वगैरे असं काही नाही. जे टेक्स्टबुकमध्ये आहेत त्यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येतात. मग असे कोणते क्वेश्चन्स आहेत जे एक्झाममध्ये येऊ शकतात आणि असं काय आहे जे तुम्ही आरामात स्किप करू शकता त्यात आपण पटापट बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ॲज युज्युअल इंट्रोडक्शनचा भाग नाही केला तरी पण चालणार आहे. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे ऑक्युरन्स. तर ऑक्युरन्समध्ये ते कुठे कुठे आढळतात तर त्याच्यामधलं काय करायचं आहे. कॅल्कोजन्स म्हणजे कोणते एलिमेंट्स असं विचारलं जातं. तर कॅल्कोजन्स हे ग्रुप नंबर 16 मधले एलिमेंट्स आहेत आणि ते ओर्स आहेत मोस्टली. सो बेसिकली हे तुम्हाला लिहायचं आहे. असा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी येतो. बाकी पर्सेंटेज वगैरे करायची गरज नाही आहे. सगळ्यांना ग्रुप नंबर 16 मधले सगळे एलिमेंट्स माहिती असतील. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम जे काय आहे ते. सो ते नावं तुम्हाला करायची आहेत. हे पण तुम्ही स्किप करू शकता खालचं. त्याच्यानंतर नेक्स्ट अगेन ग्रुप नंबर 17 मधले सगळे एलिमेंट्स होप्सो तुम्हाला माहिती असतील आणि हे पण माहिती असेल की याला आपण हॅलोजन्स म्हणतो. हॅलोजन्स का म्हणतो हे तुम्हाला रिझन माहिती पाहिजे. एक्झामला 1 मार्कासाठी विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यानंतर बाकी हे हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त तुम्ही पाहिलं असेल की 2023च्या पेपरमध्ये कॅर्नलाइट किंवा फ्लोरोपाईट, क्रायोलाइट यांसारखे असे केमिकल फॉर्म्युला लिहायला विचारलं होतं. मोस्टली क्रायोलाइटच विचारलं होतं. बट तरी पण तुम्हाला या सगळ्यांचे थोडेसे मॉलिक्युलर फॉर्म्युले माहिती पाहिजेत कारण एक्झाममध्ये विचारले जातात. सो क्रायोलाइट आपण कसं लिहिणार मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये हे सगळं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. सो हे जे काही हायलाईट केलेले शब्द आहेत, फ्लोरस्पार असेल किंवा क्रायोलाइट असेल, फ्लोरापेटाइट असेल किंवा कॅर्नलाइट असेल, यांचे फक्त जे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत त्यात ते बाय हार्ट करायचे. बाकी नेक्स्ट आहे हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आय होप सो फाइंड आउट करता येत असेल. नसेल तर प्लीज हे करून म्हणजे कसं करायचं ते बघा. खूप इझी आहे. 11th पण होतं, 12th पण आहे. खूप इझी आहे. हे तुम्हाला एक्झाममध्ये 1 मार्कासाठी वगैरे येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज कशा लक्षात ठेवायच्या आय होप तुम्हाला माहिती असेल. नसेल तर पुन्हा एकदा सांगते, हे नंबर्स लक्षात ठेवायची गरज नसते. फक्त एखादा आपण जर ग्रुप घेतला तर डाऊन द ग्रुप ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय की डिक्रीज होतोय, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते की डिक्रीज, आयोनायझेशन एन्थॅल्पी बघा काय होते, डिक्रीज होते डाऊन द ग्रुप, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण डिक्रीज होते. नेक्स्ट आहे डेन्सिटी इन्क्रीज होते, मॉलिक्युलर फॉर्म्युला इन्क्रीज होतोय, मॉलिक्युलर मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होतोय, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतोय. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ट्रेंड लिहायचे असतात. हे न्यूमॅरिकल व्हॅल्यू लक्षात ठेवायची गरज नसते. ठीक आहे. जसं की या ठिकाणी सांगितलं आहे की आयोनायझेशन एन्थॅल्पी डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते डिक्रीज होते जे काय आहे ते. सो बेसिकली तुम्हाला फक्त हे जे स्टेटमेंट्स आहेत त्या ते लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नसते. सेम ग्रुप नंबर 17साठी पण आणि सेम ग्रुप नंबर 18साठी पण. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला असं विचारलं जातं की ग्रुप नंबर 16, 17, 18मध्ये काय डिफरन्स आहे. तर ह्या पॉईंट्समध्येच तुम्हाला डिफरन्स पण पाहायला मिळतोय. सो हे पॉईंट्स तुम्ही जर केले तर तुमचे डिफरन्स पण क्लिअर होत आहेत, प्रॉपर्टीज पण क्लिअर होत आहेत. सगळेच प्रश्न याच्यामध्ये सॉल्व्ह केले जातील. गिव्ह द रिझन्समध्ये असं एखादा क्वेश्चन येऊ शकतो. सो करून ठेवायचा आहे. सिमिलरली असे क्वेश्चन्स पण कारण या चॅप्टर्समधून न्यूमॅरिकल्स बनत नाही त्याच्यामुळे असे गिव्ह द रिझन्सवाले शॉर्ट क्वेश्चन्स मात्र नक्की बनू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्रुप नंबर 16 आणि 17चे फिजिकल प्रॉपर्टीज. सेम पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे. जे काही आपण पाहिलेलं आहे हे प्रॉपर्टीजसाठीचं ट्रेंड सेम तुम्हाला यासाठी पण फॉलो करायचं आहे. नेक्स्ट आहे अगेन हे जे ग्रे कलरमधले क्वेश्चन्स आहेत ते करा कारण एक्झाममध्ये असे प्रश्न नक्की येऊ शकतात. त्याच्यानंतर ग्रुप नंबर 18मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण नोबेल गॅसेस वगैरे म्हणतोय. तर त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट लो का आहे. ठीक आहे. आयडियली वाढला पाहिजे पण लो का आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायला येऊ शकतं. सो त्यासाठी हा ग्रे बॉक्स करायचा आहे. नेक्स्ट आहे ॲनिमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. तुम्ही जर पाहिलं असेल तर सगळ्या एलिमेंट्समध्ये ऑक्सिजनचं काहीतरी वेगळंच चाललं आहे म्हणजे त्याचं काहीतरी वेगळंच बिहेवियर आहे. तर असं का आहे आणि ऑक्सिजनचं नेमकं काय बिहेवियर आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. तुम्ही जर PYQs विश्वास असेल तर PYQs रेफर करा कारण PYQsमध्ये असे प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. सो इथे त्यांनी 5 पॉईंट्स दिलेत. तुम्हाला कोणतेही 4 पॉईंट्स करायचे आहेत. सिमिलरली ॲनिमलस बिहेवियर ऑफ फ्ल्युराईड अगेन फ्ल्युरिन 5 पॉईंट्स दिलेत कदाचित. हां तुम्हाला कोणतेही 4 पॉईंट्स करायचे आहेत. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप नंबर 16, 17 आणि 18. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये खूप मोठी थिअरी आहे. तुम्हाला याचं शॉर्ट एकदम आन्सर करायचं आहे
आणि ऑक्सिडेशन स्टेट असेल तर +2 +4 +5 जे पण असेल ते तेवढं फक्त लिहायचं आहे, बाकी खूप मोठं लिहायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे बाकी हे जे मधल्या गोष्टी आहेत ते तुम्ही स्किप करू शकता. हा ट्रेंड थोडासा लक्षात ठेवा, ॲसिडिक स्ट्रेनचा वगैरे हा तुम्हाला MCQजमध्ये बरोबर ट्रेंड ओळखायला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बाकी हे थोडंफार स्किप केलं तरी पण चालेल. ही रिॲक्शन जी आहे तर ती करायची आहे, एक्झाममध्ये विचारली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट येस, या काही रिॲक्शन्स आहेत ज्या तुम्हाला थोड्याशा कराव्या लागतील, कारण याच्या आधारे तुम्हाला कधी कधी असं येते की या रिॲक्शनच्या आधारे ग्रुप नंबर 18च्या प्रॉपर्टीज लिहा वगैरे. सो त्यासाठी नेक्स्ट आहे रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी आली होती मॅग्नेशियम प्लस सेलेनाईडची. सो मॅग्नेशियम सेलेनाईड तुम्हाला इथून फॉर्म करायचं होतं. सिमिलरली ॲल्युमिनियम ऑक्साईडचं पण रिॲक्शन फॉर्म करायला विचारली जाते. तुम्हाला एकतर रिॲक्टन दिलं जाईल किंवा प्रोडक्ट दिलं जाईल, जे काही दिलं जाईल त्याच्या अपोजिट तुम्हाला स्वतःला बनवून लिहायचं असतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन यांच्या आयोनिक कॅरेक्टरचा ट्रेंड तुम्हाला MCQजमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर दोघांचा डिफरन्स बिटवीन करायचे, कोणतेही 4 पॉईंट्स जे तुम्हाला हवे असतील ते. त्याच्यानंतर हे जे यांचे डायग्राम्स नाही, आपण याला काय म्हणतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला जे आहेत तर ते करायचं आहे. सो बेसिकली सगळ्यांचे करायचे आहेत, कुठलेही तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. कारण इनऑर्गॅनिकमध्ये कसं आहे तुम्हाला काहीच नवीन करायचं नाही आहे, जे पुस्तकात आहेत तेच पाठ करायचं आहे आणि लिहायचं आहे. त्याच्यामुळे पूर्णतः रट्टोफाय असे टॉपिक्स आहेत. सो तुम्हाला सगळे जे काही ते स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात ते सगळे करायचे आहेत. कोणतेही स्ट्रक्चर्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे ऑक्सिजन प्रिपरेशन. शक्यतो ही रिॲक्शन करा, बाकी नाही केलं तरी पण चालेल. सिमिलरली नेक्स्ट आपल्याकडे आहे युजेस ऑफ ऑक्सिजन करायचे, खूप इझी आहे, तुम्ही मनाने पण लिहू शकता उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट आहे डायऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक आहे, जरी त्याच्यामध्ये इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तरी पण. तर हे का आहे याचं रिझन एक्झाममध्ये विचारलं जातं. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ ऑक्साईड्स विचारलं जातं. सो त्याच्यामध्ये ॲसिडिक, बेसिक, ॲम्फोटेरिक आणि न्यूट्रल हे 4 टाइप्स लिहायचे आहेत. यांनी 2-2, 3-3 रिॲक्शन्स दिलेत तुम्हाला. फक्त म्हणजे रिॲक्शन्स न लिहिता फक्त एक्झाम्पल लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल ॲसिडिक ऑक्साईडमध्ये फक्त SO2 लिहिलं, बेसिकमध्ये फक्त Na2O म्हणजे आपलं सोडियम ऑक्साईड लिहिलं, तर एवढंच लिहिलं तरी पण सफिशियंट आहे, रिॲक्शन लिहायची गरज नाही आहे. फक्त 4 पण टाइप्स करायचे आहेत. नेक्स्ट आहे ओझोनचा लेअर कसा फॉर्म होतो, दॅट इज प्रिपरेशन ऑफ ओझोन कसं होतं हे विचारलं जातं रिॲक्शनमध्ये. नेक्स्ट आहे युजेस ऑफ ओझोन करायचं आहे. ओझोन डिप्लिशन का होतं हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये येऊ शकतं आणि रेझोनंट स्ट्रक्चर ऑफ ओझोन एक्सप्लेन करायला. ठीक आहे. सो हे सगळं काही PYQजमध्ये आहे, तुम्ही ते पण रेफर करू शकता. सल्फर डायऑक्साईडचं प्रिपरेशन पाहिजे आपल्याला. कुठे गेलं सल्फर डायऑक्साईडचं प्रिपरेशन? येस. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ यातलं तुम्ही कोणतंही एखादं रिॲक्शन करू शकता सल्फर डायऑक्साईडच्या प्रोडक्शनमध्ये. आणि फिजिकल प्रॉपर्टीज 1-2 कुठल्या तरी करा आणि मेन आहे ते म्हणजे युजेस. ठीक आहे. सो 1-2 फिजिकल प्रॉपर्टीज करा आणि युजेस. नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ॲसिड. अगेन प्रिपरेशन मेथड एक्झाममध्ये विचारली जाते. सो प्रिपरेशन मेथड करायची आहे, पूर्ण प्रिपरेशन मेथड आहे, याच्यामध्ये स्टेप वाईज आहे, त्याच्यामुळे पूर्ण करावं लागेल. आणि ॲज युज्युअल युजेस ऑफ सल्फर डायऑक्साईड. नेक्स्ट आहे क्लोरीनची प्रिपरेशन मेथड खूप इझी आहे. सो तुम्ही करायचे कोणती एखादी प्रिपरेशन मेथड जी तुम्हाला हवी असेल ती. शक्यतो डेकॉन्स करा, कारण ही एक्झाममध्ये विचारली पण जाते त्याच्यामुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युजेस ऑफ क्लोरीन. ब्लिचिंग प्रॉपर्टी पण एक करा, याच्यावरती पण एक छोटंसं क्वेश्चन येऊ शकतो आला तर. म्हणजे असं येऊ शकतं की कोणतं एलिमेंट ब्लिचिंग प्रॉपर्टी दाखवणार. सो तुम्हाला त्याच्यामध्ये क्लोरीन सिलेक्ट करावं लागेल MCQजमधून. नेक्स्ट आहे हायड्रोजन क्लोराईड, कोणतीही एखादी प्रिपरेशन मेथड आणि डन. नेक्स्ट आहे इंटरहॅलोजन कंपाऊंडची डेफिनेशन विचारली जाते. सो तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. एक्झाम्पल द्या एखाद दुसरं, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. हे बघा इथपर्यंत डेफिनेशन आहे आणि ते एक्झाम्पल्स पण दिलेत रेडीमेड. सो तेच एक्झाम्पल्स घेऊ शकता. त्याच्यानंतर ओके डन. सो बेसिकली येस, हे नाही केलं तरी पण चालेल. याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार स्ट्रक्चर्स करावे लागतील. फॉर एक्झाम्पल हे काही स्ट्रक्चर्स एक्झाममध्ये विचारलेले आहेत, डिरेक्टली ड्रॉ करायला येतं. सो तुम्ही ते स्ट्रक्चर्स ड्रॉ करून पाहू शकता. झेनॉन फ्ल्युराईडमध्ये जास्त काही नाही केलं तरी पण चालेल, पण स्ट्रक्चर्स मात्र तुम्हाला करायचे आहेत, कारण हे ड्रॉ करायला विचारले जातात. कोणताही याच्यामधला तुम्हाला फॉर्म्युला दिला जाईल आणि त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करा असा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हे जे 3 एलिमेंट्स आहेत हेलियम, निऑन आणि आर्गॉन, याच्यामधला क्वेश्चन प्रत्येक एक्झामला या चॅप्टरमधून विचारलाच जातो की तुम्हाला युजेस लिहायचे आहेत. ठीक आहे. आता हे एवढे सगळे युजेस आहेत, सगळे करायची गरज नाही आहे. कोणतेही 2 किंवा 4 युजेस करायचे आहेत, सफिशियंट आहे. ह्याचे ऑब्वियसली 4 असतात, पण ह्याचे खूप आहेत. कोणतेही 4 जे तुम्हाला हवे असतील ते करू शकता. डन.
सो रिॲक्शन्स कोणते करायचे हे आम्ही सांगितलेले आहेत, तेवढ्या केल्या तरी पण सफिशियंट आहे. या ठिकाणी तुम्हाला जे MCQs पाहायला मिळते ते MCQs सगळे करायचे आहेत आणि आय होप की तुम्हाला या चॅप्टरमधलं काय काय नेमकं करायला पाहिजे कळालं असेल. हे काही टॉपिक्स जे आहेत तुम्ही स्किप केले तरी पण चालू शकतात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.